नमस्ते. मी तेजल. आज आपण मॉम हेल्थकेअर कोपोली सेंटरमधून आपल्याकडे ताई येते, नूतन भोंगरे ताई. तिला पिरियडचा त्रास होता, पायदुखीचा त्रास होता. आज असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिरियडचा प्रॉब्लेम किती भयंकर त्रास आहे. खूप वर्षापासून ह्या त्रासाने ती झुंजत होती. पण आपल्याकडे येऊन तिला 2 महिने झालेले आहेत. 2 महिने आपली थेरपी घेऊन झालेली आहे. तर आज आपण तिच्याकडनं ऐकूया की तिचा अनुभव काय आहे करून. ताई नमस्ते. नमस्ते. मला सांग की आपल्या सेंटरमध्ये मॉम हेल्थकेअर मध्ये येण्याच्या आधी तुला काय त्रास होते? मला भरपूर काही त्रास होता. पायाचं वगैरे होतं, परत एमसीचा वगैरे प्रॉब्लेम होता. पायाचं म्हणजे असं काही मूव स्प्रे मारल्याशिवाय मला झोपच नसं लागायची. आणि एमसीचा प्रॉब्लेम म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष मला त्रास होत होता. कारण कसं कपच्या कशा असतात ना, एकदम जागेवर असं पडतं, उभं राहिलं तर खाली असं असं वाटतं पडतं का काय. जर मी हॉस्पिटल वगैरे केलं, इंजेक्शन मारलं ना, तर त्यावेळेपुरतं मला बरं वाटायचं. पण जवळजवळ म्हणजे एकदम म्हणजे 4-5 वेळेला मी हॉस्पिटल वगैरे केले, पण आता बरं होईल, नंतर बरं होईल. पण नाही, पण ऑपरेशनची वेळ आली माझ्यावर. नंतर मग एक दिवस उज्ज्वला ताई मला भेटली, त्यांच्या थेरपीला वगैरे येऊन बघ. तर मी आले, तर 2 महिन्यात म्हणजे मला एवढा फरक पडला ना, का मूव स्प्रेला पण हात नाही लावला आणि हॉस्पिटलला जायला पण नाही लागलं मला एमसी साठी. म्हणजे एमसी साठी म्हणजे खपल्या पडायचे म्हणजे नक्की जवळजवळ आजार म्हणजे असं एवढं पडायचं ना, बघून तर मला भीती वाटायची. एवढं व्हायचं? हो, उभं राहिलं ना मला असं जाणवायचं का माझं आता पडतंय, असं मला एवढं वाटायचं. म्हणजे असं डोळ्यावर काळोखच यायचं बघितल्यावर. त्याच्यामुळे काय फेस केलं, म्हणजे काय काय त्रास होईल तुला त्याच्यामध्ये? म्हणजे कंबर पोटात वगैरे जास्त दुखायचं वगैरे, हातपायाचे असे गोळे वगैरे यायचे, थरथरचा एवढा अंग माझा. एवढं व्हायचं? किती वर्षापासून तरी तुला? जर 1.5 वर्ष व्हायचा. 1.5 वर्ष? पण कसं माहितीये काय, हॉस्पिटलमध्ये गेले ना, गोळ्या वगैरे घ्यायचे मी, पण इंजेक्शन घ्यायला मला भीती वाटायची. त्याच्यामुळे ऑपरेशनचं मी ढकलत गेले. ऑपरेशन पिशवी काढायला सांगायचे. त्याच्यामुळे पिशवी काढायला सांगायचे. ओके, ठीक आहे ताई. मी तुला असं विचारीन की हा जो त्रास आहे ना, हा नॉर्मल आपण आता सध्या बघतो की सध्याच्या पोळींमध्ये भरपूर त्रास चालू आहे. पीसीओडीचा प्रॉब्लेम बहुतेक मुलींना आजकाल आहेच. मग त्या मुलींना तू काय सांगशील आपल्या थेरपी बद्दल? काय थेरपीला आलं ना, मॉम मॅड आणि मॉम बेड आहे ना, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित फरक पडलाय ना. तर मी कालच विषय काढला उज्ज्वल ताईकडे. मला एवढा फरक पडलाय ना, लय भारी फरक पडला. मला हॉस्पिटल जायची तर गरज नाही आणि ऑपरेशनची पण गरज नाही. खूप छान गोष्ट आहे की ऑपरेशनची मेन तुला गरज नाहीये, कारण त्याच्यातली गर्भपिशवी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? पिरियड्स खूप महत्वाची गोष्ट आहे. ते जर पिशवी काढली गेली तर तुझे पिरियड थांबले. ऑलरेडी तुझं वेट पण जास्त आहे, बरोबर? पण तुझ्या वेट मध्ये तुला काय वाटतंय आता? आता हलकं हलकं वाटतंय. म्हणजे असं उठता बसा त्रास वगैरे व्हायचा पहिला, पण आता काय नाही, बिंदास उठते वगैरे, चालते वगैरे भरपूर मी. भरपूर चालते? काहीच नाही. पहाटे 5 वाजता उठून योगाला वगैरे जाते, परत थेरपीला येते. एवढा फरक पडलाय ना, म्हणजे असं कोणी हात मारले ना, पहिले मला उठायचं घाटायचं, मी नाही उठत. आता नाही, तसं नाही होत. एकदम हलकं हलकं वाटतंय. एकदम हलकं. मग आता मला सांग, जे आपल्याकडे टीनेजर्स पोरी आहेत ज्यांना त्रास आहे, बरोबर आहे, तू त्यांना काय सांगशील आपल्या थेरपी बद्दल? त्यांना मी असं सांगेन का हॉस्पिटलला जाण्याऐवजी थेरपी घेऊन बघा 2 महिने, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. नक्कीच फरक. हो, नक्कीच. थँक्यू ताई, खूप चांगलं बोललीस की आपल्या थेरपीने खूप छान फरक पडतोय. मी तर म्हणेन की ही अशी गोष्ट आहे ना की जगाला कळली पाहिजे आणि तरी पण उपचार घेतला पाहिजे तो थेरपीचे. कारण का हा जो त्रास आहे ना, मी नाही म्हटलं तरी आज 90% पोरींना पिरियड्स पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. खूप अशा मुली आहेत ज्यांना तुझ्यासारखे गाठी पडतात किंवा असं जाड जातं. पण आज तुझ्या माध्यमातून लोकांना कळेल की आपल्या मॉमबेड आणि मॉमबेडच्या थेरपीमुळे हा सुद्धा प्रॉब्लेम काय होऊ शकतो, तर सॉल्व्ह होऊ शकतो. ज्यांनी ही थेरपी इथे आणली, आपले सीईओ, कंपनीचे सीईओ सर ललित सर आणि आपले सुरज सर, समजा मॅडम, त्यांना काय बोलशील? त्यांना मी थँक्यू म्हणेन. आणि खरंच देवापेक्षाही जास्त भारी आहेत तुम्ही आमच्यासाठी एवढं धावून. आणि माझ्यासाठी तर नक्कीच ऑपरेशनची वेळ टळली माझ्यावर. खूप मोठी गोष्ट आहे. ऑपरेशन करणं म्हणजे 1-1.5 लाख तर सहज तुझे गेले असते. पण आज आपल्या थेरपीमुळे तुझे ते पैसे वाचले. ते पैसे सुद्धा काय झाले? वाचले. मग घरातल्यांची काय रिएक्शन आहे तुझ्या आपल्या ह्या? मी बोलले माझ्या मिस्टरांना असा फरक पडलाय, पण ते एक दिवस नक्की येणार आहेत भेट द्यायला. नक्की भेट द्यायला येणार. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. तुझा अनुभव खूप छान होता. थँक्यू.